हॅलो गाईज. काय गाईज आपल्यासाठीच ब्लॉग आहे, ठीक आहे. सो हिअर आर ट्रिप बिगिन्स. ऑडिट सॉरी. इकडे शुभम, अंकुश फ्रॉम जळगाव, अंकुश खत्री जळगाव. मी पांडुरंग गट्टी. आय एम पांड्या. फॉलो इट इंस्टाग्राम. ओके. सो आता तुझं नाही काय, दिस इज आवर बस. ही आमची बस आहे. सो ही बस आहे आमची. विल गो इन दिस बस. इथून स्वारगेट टू चिपळूण. चलो चले नील गगन का. सो बसून घेतलेला आहे आम्ही. दिस इज हे अंकुश, पांडू, शुभमची तिकडे सीट आहे दॅट साइड. लॅपटॉप शुभम खो गया है, हम भी खो जाएंगे. हाँ यार हिंदी कशाला बोलतोय. तू बोल. बोल हम तो मराठी से बोल. जय महाराष्ट्र. सिंधी लाईट मार. अरे मी तो कसला कॉलेज राजमाची गावची नहीं नहीं पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ. पर्दा छूट गया तो मॉइस्चर उड़ जाएगा. ओके. चला मग अशा प्रकारे आम्ही जात आहे चिपळूण. कारण आम्ही तिथं जाऊन काय करणार आहे हे बघून नंतर. अशा प्रकारे आमचा चिपळूणची ट्रिप चालू झाला, स्टार्ट झालेला आहे. आता तुम्हाला थोड्याच वेळात अजून अपडेट्स मिळतील. एका जागेवर आम्ही थांबणार आहोत. भेटूयात लवकरच. ओके. सो बस निघालेली आता. टाइम 10:30. आपलं ऑफिस अजून ते ठीक आहे आता काय. सो बोल काहीतरी आता. बोला काय बोलू रात्रीचे 11:40 झालेले आहेत आणि आम्ही थांबलोय अमृता गार्डन हॉटेलला थांबलोय. AC फॅमिली रेस्टॉरंट आहे, बार. फुल ऍडव्हर्टाइजमेंट आता बार मध्ये. प्रमोशनचे पैसे मिळणार नाहीत आम्हाला. दिले तर चांगली गोष्ट आहे. अमृता गार्डन वाले बघा काहीतरी खर्चा पाण्याचं. आलोच घेऊन. आलो. एडिटिंग व्यवस्थित करा. सो इकडे आलेलो आहे. याच्यावर मीम तर करत होऊ शकतो. आता बघा इथे काय ऑर्डर केलं आपण सांग. ओ मोरे रानी पिले पिले, ओ मोरे राजा पिले पिले, ओ मेरे रानी, ओ मेरी रानी, ओ मेरी रानी. जरा आम्ही इथं बडीशेप खातोय. सब सांड गई मेरे से. गलती से तोंडाला बघ ना तुला. हा म्हणूनच काढले. अबे थोडा दे बडीशेप. सांड रे. मुझे पता नहीं चलता. डिजाइन छोड़ो, मेहनत करो बार-बार बी बनवायला. मोजून देतो काय दाणे मोजून दाणे. ते औषध असतात होमिओपॅथीची. पांडू विचार कर. तू सम तुझ्यावरच घेऊ का. बार में बैठे ऐसा लग रहा है नीली लाइट आ रही है इसलिए. बार में बड़ीशेप खा रहे. इसका क्या करूं यार, क्या करूं क्या करूं. शुभम
पहाटेचे 4:30 वाजल्यात. चिपळूणला पोहोचलोय आणि 5 रुपये घेऊन गेलाय आमचा. 5 नाही 13 रुपये घेऊन गेलाय. 13 आता रुपये- 13 स्कोर रुपये किती काय करेंगे? स्कोर किती करतोय त्याच्यावर हाँ. बघू आता पुढे काय होतंय. रिक्षा मिळतीये, कसं जायचंय काही माहित नाही. यार बस ने बहुत जल्दी छोड़ दिया. हा आणि डेपो मध्ये थांबलोय. एकही बस ऑन नाहीये. प्रणयची बॅग राहिली वाटतं. चला तर मग भेटूयात लवकरच. दिया ना उसने. चला पोहोचलेलो आहे अमरावती येथे. चला आत चल. कुछ नाही दिख रहा, सब काला काला. हॉटेल रूम मध्ये आलेलो आहे अमरावतीचे. लेट्स सी 202 205 दुसरा राईट आहे. काय या साईडला शिवून किचन त्यांचं किचन आहे जिथं आपण जेवतो. लाईक रूम टूर घेऊ. आत येत आलं की बेड, टीव्ही, AC. तर मग अशा प्रकारे सकाळ झालेली आहे. सुंदर असा व्ह्यू आहे बाहेर. तर हॉटेलपासून काही अंतरावरच एक रोड आहे, हायवे. जंगल. Oh. Oh. Responde me a uno justo. Oh, oh, Oh. 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 ब्लॉग साठी कॉन्टेंट शोधत रे. हॅलो. सो नाश्ता आलेला आहे. हे दिरडा, हे 4 पोहे, हा पांडू. हा? काय चहा प्यायला आलेलो आहे. हम पूछता क्या क्या बोलले काय माहिती. सो जस्ट आता रूममध्ये निघालो आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून. सो आता इथूनच सरळच ना SPM च्या इथे फॉर ऑडिट. फॉर ऑडिट पर्पज. हाथ में दिस इज अर अटायर. ग्रीन पेन लेके घूमने वाले. बैक टू ओल्ड डेज. गुड ओल्ड डेज या बॅड ओल्ड डेज. अरे समोर तर घे ना. कहीं तो बीच में. ए प्रणय, बोल ना. पण घे बाबा. अरे ह्याला घे म्हणतो, रोड घे म्हणतो. रोड पण हे बघ. असं नाही अरे रोड दाखवते. मुझे अपने खाने का फॉर्म भर दिया नहीं. मागच्या नव्हते का?
रिवर व्यू रिसॉर्ट सो इथं पोचलेलो आहे SPM साठी. दिस इज दिस फूड अबोर्ड. इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम. सो एंट्रन्स शाळा. ओके. सो फर्स्ट डे ऑफ ऑडिट झालेलं आहे. बरंच काय काय चेक केलं, बट सेकंड हाफ जरा जास्ती हेक्टिक राहिला. हो खूपच जेवणानंतरचा खूप हेक्टिक. लाईट थोडा ऍक्टिव्ह पण राहिला. 2 वाट्या आमरसानंतर काय हालत झाली असेल तुम्ही विचार करा. ऐसे ऐसे थे दिन भर. एक माझा एक डोळा उघडतच नव्हता. एका डोळ्याने ऑडिट केले बघू हमने काय एक, होतंय. एक ऊपर का पलका इसने खींचा, मैंने नीचे वाला पलका खींचा. अशा प्रकारे पहिला सेशन पहिला दिवस उरकलेला आहे. आता चला तुम्हाला दाखवतो परशुरामाचं मंदिर. चलो बाय. ओके. सो आता निघालेलो आहे. टाईम झालाय 8:30. 6:30. सॉरी 6:30. 6:30 8:30 कैसे हुआ? नाही रिटर्न आले आपण. उजेडाचे 6:30 झाले. उजेडाचे 6:30 झालेत यहाँ पे ही है. संध्याकाळचे. हाँ संध्याकाळचे. सो आता कुठे चाललोय आपण? श्री परशुराम मंदिर. ओके. भेटूया परशुराम मंदिरावर. लेकिन डायलॉग तो फिक्स है. तर चिपळूणमध्ये निघालेलो आहे आता मंदिरातनं. रात्रीचे 7:45 वाजलेत. रात्रीचे हमको क्या समझ रहा है? 7:45 बोलतास बोल. म्हणून तर सांगतोय कळत नाही म्हणून. रात्रीचे 7:45. आणि थोडी थोडी लाईट आहे इथं. अरे थोडी लाईट नाही आमची. थोडी नाही नाही काही नाही फाटलेली फाटली. आहे. बर. बर. त्यामुळं व्लॉग बंद कर आणि आणि जेवायला चल. ये हम जाए क्या आगे? अंकुश हम जाए क्या आगे? हाँ जाते. त्याला द्यायचंय का? गर्म पानी के नाम में बोला उसको. कपड़े से नीचे बैठ जा. बोल ऑफ झालं चला यही छोटा था ना. उसका वो
शुभम रुमाल हा खुर्शीत. ओके सो परशुरामाच्या मंदिरात आलेलो आहे. हॉटेलमध्ये गेलेलो फॉर डिनर नाईट दिखी रही तो. तुम्ही आता थोडासा डान्स वगैरे बघितलंच असेल. हॉटेल ओमेगा. आता आलोय हॉटेल ओमेगामध्ये डिनर करण्यासाठी. हे हॉटेल आता काय लेट्स गो इनसाइड. ओके सो ओमेगा 3 हॉटेलमध्ये आलेलो आहे. येऊन बसलेलो आहे. बघू आता एक काय मेन्यू काय काय ऑर्डर करायचं. लेट्स सी. हे हॉटेल पांडू. ओके तर मसाला पापड मागवलेला आहे. अजून काय अजून काय मागवलंय. तंदुरी 2 पीस 2 प्लेट आणि पहाडी कबाब. बरं तंदुरी 1 प्लेट और एक चिकन टिक्का आणि 1 चिकन टिक्का. तर ठीक आहे आपण आता हा भुक्कड आमचा 5 गणीचा भालू गोंडस भालू. मी बोलवंटा शेरा. कुत्र्याचं नाव शू चू. पहाडी कबाब. पहाडी कबाब. येस. अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. फुल जेवण झालेलं आहे. भयानक फुल जेवण. सगळे फुल आहेत आता. आता काय आता काय हॉटेलमध्ये आता जेवण झालंय. काय सांगू काय म्हणलाय आपलं झोपायचं. आता हा पांडू बेकार जेवलाय. आता अजिबात काही इच्छा नाही. ढोरासारखं जेवलंय. आता अंकुश 1-1.5 किलोमीटर बळच आपलं चालत जायचं आणि झोपायचं. मग उद्या सकाळी उठायचं नंतर लेक्चर करायचं. ते महत्वाचं लेक्चर. आणि मग जायचं. मग काय नंतर काय पोहे खायचं. बिरडं खायचं. नाही तर काय होतं रे थालपीठ. नाहीतर सांगून उपीट. स्कीम सगळी सांगून टाक. नाही हे नाही भेटणार. उद्या मंचुरियन आणि मॅगी खाऊया. असं बताना नाही जाता. हा सांगायचं नसतं ते. ओके बाय. ओके सो डे 3 9 वाजलेले. ऑडिटसाठी आलेलो आहे. बाहेर वातावरण मस्त झालेलं आहे. लॉन्ड्रीसाठी कपडे ठेवलेले आहेत. ज्यातले अजून 2 टी शर्ट्स आले नाही आहेत. सो लेट्स सी कधी येत आहेत. भेटू आता परत. बाय. तेरे को काय को लेने का
थोडंसं हे आलं म्हणून रिक्षा बसून चाललं कुठं झालं आता चाललं चिपळूण सिटीमध्ये IMCCR जाणार आता ऑडिट उरकायचं. कर्फ्यू लागला आहे 9 वाजता, त्याच्या आधी उरकायचं आहे. नंतर मॅच बघायची. तर मॅच बघायची. किती टाइमपर्यंत असतो मॅच? वरती येणार वरती हो किती वाजता साधारण काय आता बघू ना. म्हणजे आता कामावर आहे, काम झालं की तर IMCCRला आलेलो आहे. मागे ते IMCCR बघूया आता. इव्हनिंगचे 7:30 वाजलेत. IMCCRचा ऑडिट ओळखला. पांडू, प्रणय चाललोय आता वर. चिपळूणची सोस. तर ऑडिटवरून आलेलो आहे आता. फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे होऊन आता शिवसागर रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे खायला. सो बघूया आता काय मागवायचं. पापड तर मागवले, मसाला पापड जर मागवलेत. नेक्स्ट मेन्यू काय आहे बघू. अंकुश डेंजर बघतोय आमच्या. अंकुश असं बघतोय जसं काही हॉटेल शिवसागरला दाबून जेवण झालं. व्हेजच खाल्लं पण दाबून खाल्लं. पांडू तो ऐसे आता जैसे नहीं कि कोई बोल रहा है और ऐसे अंकल साइड से अरे क्या हो रहा है इधर. रिपोर्टर जैसा उसमें बीच में आता काय चाललंय. हाँ वही जब रिपोर्टिंग करते तब. पांडू कधीच काय बोलला नाही पण. पांडूला गरीब गाय पांडू. भीती वाटते. गरीब गाय नाही, बोलने ही नहीं दिया हमने पांडू ऑफ कॅमेरा वाला माणूस आहे. इतका जोरात बोलतो. पांडू कानाचे पडदे वाजतील. पांडू क्लिक्स. पांडू क्लिक्स. चलो बाय. पांडूने लुक दिलाय अशा प्रकारे. पांडू गुस्से से दिख रहा. अरे हमें नहीं दिख रहा. पांडूचं बरं आहे. इधर अभी हाँ नहीं देखने को. 5:30 वाजलेत. डे 4 हां असेल ते असेल. तर आता 5:30 वाजलेत. सकाळी निघालो आहे. बघू कुठे जातोय. बाय. तो ऑन दी वे बससाठी. 6:30 वाजलेत. परशुरामवर नवाज भेटलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे खेडला. 6:30 वाजलेत. बघूया खेड पोस्टवर भेटूया. चलो बाय. खेड बस स्टॉपवर आलेलो आहे. गाईड मारते आपल्याला. कोण? आपण गाईड तर आता आपण कुठं पोहोच. खेळलेलो आलेलो आहे आता. खेडवरून कन्वर्ट करते. खेडवरनं आता दापोलीची बस पकडायची. बस पकडली की दाखवतो पुढचं. हमारा बजाज हमारा पांडू सो गए. अपना कोशिश कर रहा है जगने की पर जग नहीं पा रहा है. जगने में. आता
दापोलीवरनं सुवर्णदूतच्या बसमध्ये बसलेलं आहे. सुवर्णदूतला गेल्यावर आता complete झालं. ठीक आहे, हरणेच्या बस स्टॉपवर उतरलेलं आहे आता. हरणेवरून आता हरणे जेट्टी शोधत चाललो आहे. हरणे जेट्टी तो बहुतेक हा रोड आहे. गेलेलो जेट्टीवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचं. बाय. ओके, तो हरणे बंदरच्या बीचवर आलेलो आहे. तर मागं आपल्याला बीच दिसेल. इथून आता आपल्याला होड्या पकडायच्या. तिथं ज्या होड्या आहेत हो या बोट्स इथल्या, आणि हा, आपल्याला हा. सुवर्णदुर्ग किल्ल्याला जायला तिथून आहे. सगळे इकडे चला. याला घ्या. हा. बोल नाही बोल चला, चला. नाही बोल की आता बोल ना. इथे, चला काय चला पहिले इथून चला. बोट. नाही थांब, याला बोलू दे जरा. बोला सर. हा बोल पंडू, बोल ना. आता ब्लँक मूड नाही, हे बोलायला गेलं सर. चाललोय आता बोटच्या इथे. लेट सी. बाकी इथे तुम्हाला दिसत असेल बोट्स लागलेले आहेत. बीच आहे. ओके बीच आहे, एवढा खराब पण नाही. उलटा कमर्शियल बीच टाईप वाटतं. इथं ॲक्टिव्हिटीज चाललेत माशांचे. समोर तुम्हाला रिक्षा पण आहेत, दाखवतो 2 मिनिटं. समोर रिक्षा आहेत, 6 सीटर्स आहेत, ज्या की लोकांना घेऊन चाललेत. आय थिंक सो ते मासे मारायचे आहेत सगळे. देवचंद समोर मंडई आहे. मच्छी मार्केट. तो सुरमई बघतो मोठावाला. नाही आत्ता नाही घ्यायचो, आत्ता घ्यायचं नाही मावशी. आता तट किनार. आता बोटनी जायलोय सिंधुदुर्ग. जा तू जा सुवर्णदुर्ग फोर्टला. आमच्या बरोबर अजून 4 जण आहेत. आम्ही 4 असे 8ची कॅपॅसिटी आहे. बोट ड्रायव्हरचं नाव देवचंद काकांना फोन केलेला आम्ही तर 2 दिवस आधी. फ्री बुकिंग. हा त्याचा एक मी फोटो टाकतो जेव्हा शुभम फोन लावत होता. तो साईडला दिसेल तुम्हाला. हे असं एक देखने लायक नाही आमच्याकडे फोटो आहे रे. तो फोन लावलेला असं ते खिडकी. हा तर तो फोटो दाखवतो तुम्हाला. बघितलाही असेल तुम्ही. ठीक आहे, आता निघालोय. दाखवतो तुम्हाला सफर, आमचा सफरनामा. ठीक आहे, चलो बाय. पोहोच जायला फोटो काढ ना. तो एवढा कुठं किल्ला आहे? किल्ला आहे, सच किल्ला नाही. तो कैसे चालू होणे का? बघू आता काय पुढं काय होतंय. बघू आता. आलेली आहे बोट. सो आता बोट मध्ये बसून चाललोय. तुम्हाला सांगतो पुढचा. दिल चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे
के बिन दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। दिल चाहता है हां बर ठीक आहे ठेव. ही कोकणची 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी. या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ला. किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे. या महाद्वारालगतच्या भिंतीवर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. पायरीवर कासव आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस रक्षक खोल्या आहेत. किल्ल्यात शेवाळ्यांनी भरलेले तलाव, पायऱ्या असलेली विहीर आणि काही पडके चौथरे आहेत. किल्ल्याबाहेर 2 निकामी तोफा देखील पडलेल्या आहेत. या किल्ल्याच्या बाहेरील भाग काळ्या आणि जांभ्या अशा दोन्ही दगडांनी बांधलेला आहे. हरणे बंदरातून होडीत बसून सुवर्णदुर्गाकडे जाण्याची मजा काही औरच आहे. होडीतून उतरल्यावर किल्ल्याच्या भोवताली असलेले काळे खडक आणि पसरलेली पांढरी वाळू उन्हामुळे छान चमकताना दिसते. निळाशार समुद्र पांढऱ्या लाटा घेऊन पायाशी येतो. वारा एखाद्या खट्या पोरासारखा समुद्रावरून खेळत राहतो. हे सगळं अनुभवण्यासाठी प्रत्येकाने दापोलीत येऊन या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे. हा किल्ला 16व्या शतकातील आदिलशाही राजवटीत बांधला गेला असे म्हणतात. 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिलशहाला हरवून हा किल्ला मराठा साम्राज्यात जोडला. महाराजांनंतर 1688 साली राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा अधिकारी म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे यांची नेमणूक केली. महान सागर सेनानी आणि समुद्रातला शिवाजी म्हटल्या जाणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाचे सुवर्णदुर्ग हेच मुख्य केंद्र होते. कान्होजी आंग्रे पासून तुळाजी आंग्रे पर्यंत हा किल्ला आंग्रेंच्याच ताब्यात राहिला. 1755 साली हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला आणि 1818 साली ब्रिटिशांच्या. पुढे स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांकडे होता. हा किल्ला साधारण 8 एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूस भक्कम तटबंदी आणि अनेक बुरुज आहेत. तटबंदीवर 10-12 फुटांची भिंत उभारलेली आहे. सध्या किल्ला दुर्लक्षित असल्यामुळे भरपूर झाडे आणि रान वाढलेले आहे, परंतु तटबंदीवरून फिरून संपूर्ण किल्ला पाहता येतो.
आलेलो आहे अगेन ऑन दिस स्पॉट. प्लेस फ्रॉम विच वी स्टार्टेड. याला नाव कनकदुर्ग, पाण्यामध्ये सुवर्णदुर्ग ही वस्ती आहे ना. फतेहगड आणि तटबंदी करली ना तो भुईकोट किल्ला. हे शिवाजी महाराज म्हणतो कान्हा जांगरे होते ना, ते त्यांच्या आरमार होता कान्हा जांगरे. हा कुठला गड होता? हा कुठला गड होता? हा कनकदुर्ग. कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग, हा भुईकोट. जेवल्यानंतर बाहेर निघतो तो सुद्धा भाग तिकडे आहे. तो शेवटचा त्याच्यातून ती मच्छी निघतो. वर काढलं. ह्या फक्त एकासाठी या तर त्यांना जॉईन करण्यासाठी. मग फाटल्यानंतर मग ते बोटीवर ते शिवायला घेतात. फाटली तो जाळी फाटली का मग ते समजणार की हा धागा लावला म्हणजे पाठ लावले पाठ. त्या पद्धतीने मग ते पाठ तुम्हाला पाटील काय? पुढचं अपडेट. पाटील खानावळमध्ये आलोय. नाही दिखत. पाटील खानावळ मध्ये आलोय. काय हिरंबी काय नाव इथल्या जागेचं? हरणे. हरणे. बस स्टॉपच्या अलीकडे पाटील खानावळ तिथे आलोय. आणि मी प्रणयच्या पलीकडे बसलो. 4 कोळंबी काय म्हणतात सुरमई, 4 सुरमई प्लेट, राईस प्लेट काय बोलू शकतो ते मागवलंय. 2च मागवायचे होते असं सगळ्यांचा आग्रह चाललेला. मला हा सुरमई द्यायची होती माझी. बस काय आता बोलायचं तुला? काय बघूयात आता. काय अजून काय शेअर करत जा. प्रणयला हे चांगलं आहे माझं की थोडंसं शेअर वगैरे करत जा. शेअर करा, लाईक शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून काय आता काय काय नाही आता पांडू पांडू पण काय लाईक नाही करेल बोलत. ना. पांडू कधीच नाही बोलत कॅमेरावर. तो ऑफ कॅमेरा बोलतो. तर आता सुरमई आलेली आहे. सांगू तुम्हाला ताटात काय काय. सुरमई, कोळंबी, रस्सा, चपाती, रस्सा आहे वो. ये सिंगिया म्हणून घ्या. ये ना काजू जैसा लगता है. एकदम सगळे बसलेले आहेत. हे आली. फर्स्ट टाइम ब्लॉगर आहे ब्रो. ओके सो जस्ट पाण्यातून आलेलो आहे. झालंय. ए मैं इधर चलो फिर बनतोय. चला ब्लॉग करतो आपण. पांडू ब्लॉग करू ना. ओके सो कुठलं बीच होतं रे? मुरुड बीच. मुरुड बीच वरून आलेलो आहे. जिल्हा का ते आता तुम्ही बघून घ्या. मुरुड बीच वरून आलेलो आहे. चांगलं भिजून झालेलं आहे. मी अंकुश पाण्यात गेलेलो. पांडू पाया इतक्या पाण्यात गेलेला. शुभम दुसरीकडे. शुभम कुठे गेलता काय माहिती. शुभम गायब होता. शुभमचं इथं कोण आहे का नाही माहित नाही आम्हाला. बीचवर. हां किंवा शुभमनी काय कारस्थान केले पुढचे आपल्याला नाही माहिती. 30 मिनिटात शुभमनी रेकॉर्ड मोडलेला आहे. तर ते काय रेकॉर्ड आहे ते त्यालाच विचारा. शेवटचा दिवस कोकण दौऱ्याचा. खूप मजा आली. आणि मुरुड 3 लागोपाठ 3 बीच आज बघितलेत दिवसभरात. आणि आता प्रस्थान चालू आहे. दापोली नंतर खेड आणि मग चिपळूण. उद्या बॅक टू वे. बघत राहा मग आमच्या भाऊंचे ब्लॉग्स. ओके मग आता भेटूया दापोलीला गेल्यावर. काय तर आता खेड आणि
चिपळूण आणि चिपळूणच्या मधात कुठेतरी आम्ही फाट्यावर थांबलोय. ऍक्च्युली काय सीन झालेला की आम्ही निघालो आणि दापोलीला पोहोचलो. दापोलीनंतर जी बस आहे खेडची ती होती डायरेक्ट लेट एकदम 6:15ला. ॲक्च्युली आली ती किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता. हां, 8च्या सुमारास. मग 8 नंतर दापोलीच्या बस नंतर खेडला आलो. खेडवरून चिपळूणची बस होती 10:15ला. सो आम्ही ती न घेता आम्ही आता फाट्यावर आलोय. मुंबई नाला सुपारची बस घेतली, ज्यानेवरून आम्ही फाट्यावर आलोय. आता खेड आणि काय ते चिपळूणवाला फाटा. आता थांबलोय फाट्यावर, बघू भेटते का गाडी. भेटते का बघतो आता. अपडेट देऊया तुम्हाला. आता काय झालं आता आहे ते आहेत. आला आता वेगळा एक्सपिरियन्स आलाय. बघू दाखवायला लागतंय आयुष्यात. काय काय हात दाखवायला लागतंय गाड्यांना. हे बघा इथं थांबलाय हात दाखवणार, कुठं दिसत नाहीये. उपयोग नाही अजिबात. असं करून हात दाखवायला लागतो. असं करून देतोय आम्ही हात. तुम्ही पण द्या कोण आम्हाला. आम्हाला हात देत नाही. आम्हाला साथ द्या. आम्हाला हात द्या. आम्ही पण तुमचा हात आमचा, तुमचा साथ आमचा हात. धन्यवाद. तुमचा हात तर मग साताऱ्याच्या पुढं थांबलेलो आहे. शुभम गेलाय घरी. शुभम उतरला, त्याच्या इथनं 20 किलोमीटर घर आहे. थांबलेलो होतं चहा प्यायला, ब्रेक झालेला 15 मिनिटात. आता घरी चाललो आहे. जर जास्त मोठा ब्रेक झाला कालच्या नंतर आज डायरेक्ट व्लॉग करतोय घरी जाण्याच्या वेळेस. बघू आता, दाखवतो तुम्हाला पुढची जर्नी.